आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाने उमरगा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांचा उमरगा महामार्ग चक्काजाम आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद। काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, उबाटा गटाचे पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड आणि छावा संघटनेचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला। आंदोलनात सहभागी सर्व शेतकरी, मेंढपाळ, व्यापारी परिसरातील तसेच नागरिक या आंदोलनादरम्यान बंदोबस्ताच्या माध्यमातून उमरगा पोलीस प्रशासन यांचे विशेष सहकार्य लाभले। उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड, विश्व विनायक न्यूज। आज या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीनं सर्व अपंग बांधवाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उमरगा शहरामध्ये पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ह्याच चौकामध्ये ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि या महाराष्ट्र सरकारचा तीव्र अशा शब्दामध्ये मी जाहीर निषेध करतो की बांधवांनो, या देशात, या राज्यामधले हे सरकार करते काय तर निवळ आणि निवळ या जनतेची दिशाभूल करण्याचं काम करते। वेगवेगळे दिशाभूल करून तुमचं मतदान या सरकारनं घेतलं आणि या तुमच्या आमच्या मतावर जे या सत्तेमध्ये गेलेले माजुरी सरकार हे तुम्हाला आम्हाला नेस्तनाबूत करण्याचं काम करते। अरे ज्या लोकांना, ज्या अपंगांना इथं हात नाहीत, पाय नाही, आज वेगवेगळ्या अवस्थेमध्ये या ठिकाणी जे अपंग या रस्त्यावर उतरलेले आहेत, याचं नेतृत्व प्रहार संघटनेचे आदरणीय कडूभाऊंनी बऱ्याच दिवसापूर्वी अनेक दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं। त्यांना एक वेगळ्या पद्धतीची दिशाभूल करून हे आंदोलन उठवण्याचं महापाप या सरकारने केलं, परंतु ते आंदोलनाचं जे काय आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पूर्णपणे तडीला गेलेलं नाही, म्हणून पुन्हा एकदा या राज्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, आज या अपंग बांधवांना आज त्यांना खायला कोण घालत नाही, त्यांना तुटपुंजी मानधन दिलं जातं, तर या संघटनेच्या माध्यमातून त्यांना 6,000 ते 7,000 मानधन देण्यात यावं। त्यांना उपजीविका भागवण्यासाठी, उद्योगधंदे करण्यासाठी अपंगांना कर्ज दिलं पाहिजे, अनुदान दिलं पाहिजे। तर हे सरकार त्यांना कर्ज देण्याची भूमिका जाहीर करत आहे, परंतु दुसऱ्या बाजूनं त्यांना 2 नोकरदार जामीनदाराची अट घातलेली आहे आणि म्हणून एका बाजूला योजना जाहीर करायचं आणि त्या योजना त्यांना कशा पद्धतीने मिळत नाहीत याच्या बाजूला देखील एक वेगळ्या पद्धतीच्या अटी घालायचं, म्हणजेच कोपराला गुळ लावून तुम्ही ते गुळ खावा, अशा पद्धतीचं एक वेगळा नियोजन हे सरकार करत आहे। आणि याच चौकात ज्या पाठीमागे आंदोलन झालं, मी त्यावेळेस जाहीर या मुख्यमंत्र्याचा निषेध केला, कारण त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की फडणवीस हे विषारी माणूस आहे, हे त्याच्या नावाचंच विष आहे। पण पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो की विषारी माणसाला आपण आता पुढच्या काळामध्ये त्यांची जागा टाकून दिलं पाहिजे, एवढं या ठिकाणी बोलतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा या शासनाचा धिक्कार करतो। धन्यवाद।